तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा थलपती कोण? भाजप एवढी मजबूत कशी झाली? ममता बॅनर्जी सारख्या दिग्गज नेत्यालाही धक्का बसू शकतो, तर महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचं पुढे काय? उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस हे खरंच 2029 मध्ये भाजपला रोखू शकतील का? की महाराष्ट्रातही पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू सारखा मोठा राजकीय भूकंप येणार आहे? नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं माझी बातमी या चॅनल मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची खरी अवस्था, भाजपची आतली स्ट्रॅटेजी, महाविकास आघाडीची सर्वात मोठी कमजोरी आणि विरोधकांकडे एकही थलपती का दिसत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक असा मुद्दा आहे जो महाराष्ट्राचं पुढचं राजकारण पूर्ण बदलू शकतो. तर मित्रांनो, राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली जाते, जनता कोणालाही कायमची सत्ता देत नाही. आज राजा असलेला नेता उद्या पूर्णपणे संपलेला दिसू शकतो आणि हेच आता देशातल्या मोठमोठ्या राज्यांमध्ये दिसायला लागलंय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता एकीकाळी अभेद्य मानली जायची. लोकांना वाटायचं तृणमूल काँग्रेसला कोणीच हरवू शकत नाही. पण आता तिथे भाजप एवढ्या ताकदीने उभी राहिली आहे की बंगालचं राजकारण पूर्ण बदललं. आणि जर आपण तमिळनाडूची गोष्ट केली तर तमिळनाडूमध्ये अनेक वर्ष डीएमके आणि AIADMK हेच दोन पक्ष फिरत होते. पण अचानक नवीन शक्ती एंट्री घेते आणि सगळं समीकरण बदलायला सुरुवात होते. केरळमध्ये कम्युनिस्टांचा किल्ला मजबूत मानला जायचा, पण तिथेही लोकांनी बदल दाखवला. आता प्रश्न असा आहे, देशभरात जे होते तेच महाराष्ट्रात होणार का? कारण बघा, महाराष्ट्रात आज परिस्थिती खूप वेगळी आणि खूप धोकादायक आहे प्रादेशिक पक्षांसाठी. एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेचं नाव म्हणजे भावनिक लाट होती. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचं मजबूत नेटवर्क होतं. काँग्रेसचा गावोगावी दबदबा होता. पण आज काय दिसतंय? पक्ष फुटले, नेते फुटले, चिन्ह फुटले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारांचं मन फुटलं. आज सामान्य मतदारच कन्फ्युज आहे की खरी शिवसेना कोणती, खरी राष्ट्रवादी कोणती, कोण कुणासोबत आहे आणि उद्या कोण कोणासोबत जाणार आहे. आणि याच गोंधळाचा सर्वात मोठा फायदा भाजप घेताना दिसते. पण मित्रांनो, भाजपची ही एक गोष्ट मानावी लागेल, हा पक्ष फक्त निवडणूक लढत नाही, हा पक्ष संपूर्ण मैदान आधीच तयार करून ठेवतो. विरोधक अजून प्रेस कॉन्फरन्स मध्ये आरोप करत बसतात आणि भाजप बूथ लेवलवर काम करत असते. आज महाराष्ट्रात भाजप सोबत शिंदे गट आहे, अजित पवार गट आहे, म्हणजे सत्ता पण त्यांच्याकडे आणि विरोधकांची जागाही हळूहळू तेच व्यापत आहे. सगळ्यात मोठी भीती आता मित्र पक्षांनाच वाटायला लागली आहे, कारण भाजप सोबत गेलेले अनेक पक्ष नंतर स्वतःच कमजोर झालेत आणि महाराष्ट्रातही तसंच होईल का, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जातोय. विशेषतः अजित पवार गटासाठी पुढचा काळ खूप महत्वाचा असणार आहे, कारण निवडणूक जिंकणं वेगळं आणि पक्ष टिकवणं ही वेगळी गोष्ट आहे. आपल्याला माहितीये की सुनेत्रा पवार जिंकल्या, पण त्यानंतर पक्ष पुन्हा जुन्या ताकदीने उभा राहतो का, हे खऱ्या अर्थाने महत्वाचं असेल. आता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी बघा. काँग्रेसची गोष्ट केली तर ती दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट दबाव टाकतात, काँग्रेस मागे हटते, जागा वाटपात भांडण, नेत्यांमध्ये नाराजी आणि मैदानात कार्यकर्ते गोंधळलेले. अशाने भाजप सारख्या मशीनला रोखायचं कसं? आणि इथेच सर्वात मोठा मुद्दा समोर येतो. महाराष्ट्रात आज एकही थलपती दिसत नाही. थलपती म्हणजे मोठा नेता नाही, तर संकटात लोकांच्या मनात आशा निर्माण करणारा चेहरा. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मात्र ती ताकद होती, शरद पवारांकडे ती पकड होती. पण आज तसा निर्विवाद चेहरा कुणाकडे आहे? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून पूर्ण वेळ काम करत आहे, पण पक्षातील फूट अजून भरून निघालेली नाही. शरद पवारांचं अनुभवाचं राजकारण आहे, पण पुढच्या पिढीत तोच प्रभाव दिसतो का, हा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडे संघटना, पैसा, रणनीती आणि सतत निवडणुकीच्या मोड मध्ये असलेली टीम आहे. म्हणूनच विरोधकांसाठी फक्त आरोप करून चालणार नाही. प्रत्येक पराभवानंतर EVM वर प्रश्न, यंत्रणांवर आरोप, कटकार सनसनांच्या चर्चा. पण जनता आता एकच प्रश्न विचारते की तुमची स्वतःची ताकद काय आहे? कारण मशीन निवडणूक जिंकवत नाही, माणसं जिंकवतात आणि माणसं जिंकवण्यासाठी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. आणि भाजपने हे खूप आधीच समजून घेतलं आहे आणि विरोधक अजूनही पराभवाचं कारण शोधण्यात अडकलेले आहेत. मित्रांनो, 2029 ची निवडणूक फक्त सत्ता बदलायची निवडणूक नसेल, तर महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष टिकणार की संपणार याची परीक्षा असेल. तर महाराष्ट्रातही बंगाल आणि तमिळनाडू सारखा मोठा राजकीय धक्का बसू शकतो. आणि शेवटी एक गोष्ट, राजकारणात जनता कुणालाही कायमचं गृहीत धरत नाही. जनतेचा विश्वास प्रत्येक निवडणुकीत पुन्हा जिंकावा लागतो. आज भाजप ते करताना दिसते, पण उद्या चित्र बदलणार नाही याची गॅरंटी कोण देणार? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात भाजपला खरंच टक्कर देणारा थलपती तयार होईल का? पुढची अनेक वर्ष महाराष्ट्रात भाजपचं वर्चस्व राहणार? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.